काही दिवसांपूर्वी मृत्यूशी झुंजणाऱ्या वैशाली यादवच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे या 7 वर्षाच्या चिमुकलीला जणू दुसरा जन्मच मिळालाय। पुण्यात राहणाऱ्या यादव कुटुंबानं 7 वर्ष सोसलेलं दुःख पंतप्रधानांच्या एका आदेशानं क्षणार्धात नाहीसं झालं। हडपसरच्या भेकराई नगरमध्ये राहणाऱ्या वैशाली यादवच्या हृदयाला जन्मतात छिद्र होतं। पेंटर म्हणून काम करणाऱ्या वैशालीच्या वडिलांना उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता। मात्र वैशालीनं तिची आणि तिच्या कुटुंबाची करुण कहाणी पत्राच्या रूपात मोदींपर्यंत पोहोचवली आणि कमाल झाली। आणि मग तू मोदींना पत्र का लिहिलंस? माझ्या हाती दुखत होता आणि मला घाबरत सुटत होता। मला ऍडमिट केलं आणि मग शनिवारी ऑपरेशन केलं 9 वाजता आणि 2 वाजता मला बाहेर आणले। मोदी सरकारांची हे झाली होती, मोदी सरकार बेटी बचावचं ते जाहिरात दाखवत होते। मुलीने बघितलं, ती म्हणली आपण मोदी सरकारांना एकदा इतक्या लोकांकडे गेले, मोदी सरकारांना एकदा आपण पत्र लिहून बघू, मी पत्र पाठवते, एखाद्या वेळेस ते आपलं मदत करतील, म्हणजे त्यांनी जर सांगितलं तर कोणी पैसे मागणार नाहीत आपल्याला म्हणून म्हणलं पाठवा। मी म्हणलं विचार केला, आता पोरगी म्हणते म्हणल्यावर मग बघूया आपण प्रयत्न करून। वैशालीच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ तिच्या उपचाराची सोय करण्याचे आदेश देण्यात आले। हिच्या पत्रामध्ये हिचं आय कार्ड होतं शाळेतलं, झेरॉक्स कॉपी, तर ती पाठवली होती। मग ते शाळेत गेले 3ऱ्या दिवशी आणि शाळेतल्या मॅडमला ससाणेताईंना त्यांनी सांगितलं की तुमच्या शाळेतली मुलगी तिच्या हृदयामध्ये होले, तर तिने पंतप्रधानांना पत्र पाठवले, तर तिला आम्हाला न्यायला आम्ही तिला आलोय ऑपरेशनसाठी, त्यांची हे परिस्थिती बरोबर नाही म्हणून। ये छोकरी 7 बरस की थी, उसका हार्ट में होल था। प्राइम मिनिस्टर्स ऑफिस अप्रोच्ड रूबी हॉल क्लिनिक ये पेशेंट को मदद करने के लिए। जैसे उन्होंने अप्रोच किया, हमने डायरेक्टली पेशेंट को एडमिट कर दिया और फ्री केस करा दिया। वैशालीला मोठं होऊन इंजिनियर बनायचंय। पंतप्रधानांकडून मिळालेल्या मदतीमुळे तिचं हे स्वप्न साकार होऊ शकणार आहे। वैशालीचे प्राण वाचवून मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना खऱ्या अर्थानं यशस्वी करून दाखवली आहे। भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।